माझं नाव निजाम रजा कत्तार. मी राहतो पत्री पुलावर. 20 वर्षापासून राहतो इकडं. माझ्या घराच्या वरती एम-एस-सी-बीची महावितरणची लाईन गेलेली आहे. ते लाईनीला 10 जागे जॉइंट आहे. मागच्या शनिवारी ही लाईन माझ्या घराच्या वरती पडली. त्या पडल्यामुळे माझ्या घराच्या अख्खा आग लागली होती आणि वायरिंग जळाली. त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान झालंय माझं. जवळ-जवळ 3 लाखाच्या वरती नुकसान झालेलं आहे. त्याच्यात तलाठीवरून पंचनामा केला. त्याच्यावरती त्यांना कळालं की 3 लाखाच्या वरती नुकसान झालेलं आहे. आणि परत या शनिवारी, आज शुक्रवारी, आज परत ती लाईन पडली महावितरणची. परत त्याला जॉईंट करून ते परत जॉईंट करतायत. माझी ही विनंती आहे की ही लाईनची व्यवस्था करावी आणि वेगळी लाईन जॉईंट करून घ्यावी. दुसऱ्या लोकेशन चेंज करून याची लाईन परत टाकावी. हीच माझी विनंती आहे. माझं नाव इस्माईल सय्यद आहे. मी गेल्या 20-25 वर्षापासून इथे राहतोय. एम-एस-सी-बीचा हा जो कारभार चाललाय तो पहिला नवीन नाही. आता मागच्या शनिवारी जी लाईन तुटली, तर एम-एस-सी-बीचे जे कर्मचारी होते ते आले आणि तात्पुरत्या स्वभावाने त्याला रिपेअर केलं. पण आज शुक्रवार गेल्या 1 तासापासून लाईट गेली आणि आम्ही जेव्हा प्राथमिक जाऊन आम्ही प्रत्यक्षदर्शी चेक केलं, तर परत तीच जुनी वायर आहे ती तुटली. आणि त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की मागच्या शनिवारी आम्ही ते जॉईन केलेली. पण हे सारखं सारखं जॉईन न करता आमची विनंती आहे की ती वायरच नवीन टाकावी. त्याच्यामुळे जेणेकरून तो हा त्रास होतोय लोकांना, तो नाहक लोकांनी त्रास सहन न करावा, हीच आमची विनंती आहे.